आज बातमी विशाळगडासंदर्भात विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा हा चांगलाच गाजलाय। संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावर पोहोचलेत। विशाळगड अतिक्रमणमुक्त झालाच पाहिजे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा केलेली आहे आणि त्यांच्यासोबत हजारो शिवभक्त होते। या सर्वच शिवभक्तांनी ही मागणी केली आहे। विशाळगडावर अतिक्रमण झालेलं आहे आणि हे अतिक्रमण तोडा आणि अतिक्रमण मुक्त विशाळगड करा अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे। विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थानाकारांनी जी राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपवून देऊ शकत नाही। आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। तर या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। पाहूयात। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे या घोषणा देत आज कोल्हापुरातून हजारो शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडाला चालले आहेत। आपल्यावर बोलण्यासाठी आहेत काही कार्यकर्ते। काय सांगाल आपण विशाळगडाला चाललात? तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे हा नारा देत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून हजारो शिवभक्त आज भवानी मंडप येथे उपस्थित आहेत आणि थोड्या वेळात आम्ही सर्वजण विशाळगडाकडे कूच होतोय। तुम्ही काय चालला विशाळगडला, काय करणार आहात? विशाळगडावर अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी आम्ही सगळेजण संभाजी महाराजांच्या संघ चाललेलो आहे आणि आता आम्ही माघार घेणार नाही। विशाळगडावर असलेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढणार आणि त्याचबरोबर ते अतिक्रमण मुक्त व्हावं अशा भावना घेऊन इथून शिवभक्त चाललेले आहेत। थोड्याच वेळात हे संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली निघतील। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। तर या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे, तीही पाहूयात। माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली। त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे। गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे, आपली संपत्ती आहे, आपलं ऐश्वर्य आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं शासनाची देखील भूमिका आहे।